दुसरा प्रसंग आमच्या मामासाहेब देशपांडे महाराजांचा, ते पण जवळपास 56 वर्ष त्यांनी वारी केली सलग. तर ते वयाच्या 18व्या वर्षापासून पुढे. तर ते एकदा गेलेले असताना एक लहान मुलगी आणि तिच्याहून लहान धाकटा भाऊ असे त्यांना दिसले वारीत. साधारणपणे 10 वर्षाची मुलगी असेल, तिच्यापेक्षा लहान भाऊ. तर त्यांना कुतूहल वाटलं की हे एवढे लहान एकटे कसे आले. मग त्यांनी विचारलं, तुम्ही एकटेच आहात का? हो म्हणाले, गावातल्या लोकांबरोबर आलो. म्हणाले, तुमचे आई वडील कुठे आहेत? नाहीत म्हणाले, आई वडील दोघंही गेले म्हणाले. मग तुम्ही कसे आलात? तर म्हणाले, आमच्या घराण्यात वारीची परंपरा आहे. मी 5 वर्षाची असल्यापासून आईबरोबर वारीत येते म्हणाले. आई वडील गेले, पण मग वारी कशी सोडून चालेल म्हणाले. आम्ही येतो, 2 जण, गावातली लोक घेऊन येतात. तर म्हणाले, पण तुमच्या जेवणा खाण्याचं काय? तर ती बारकी पोरगी एकदम म्हणाली, माऊली आहेत ते, कोणाला उपाशी ठेवतील? असे प्रसंग वारीमध्ये खूप अनुभवायला मिळतात. हा त्या वारीचा एक, म्हणजे काय म्हणता येईल, तो भावाचा फुलोरा आहे वारी हा. त्यातला जो साधा भोळा वारकरी आहे ना, तो खूप भावपूर्ण आहे. कारण त्याला कसलं नाटक माहिती नाही, त्याला कुणाला दाखवणं माहिती नाही. त्याच्यासाठी वारी आहे. त्याच्यासाठी तो पांडुरंगांना भेटायला जाण्याचा प्रवास आहे. आणि तो इतक्या प्रेमाने, आनंदाने करत असतो की तो वर्षभर आनंद पुरतो त्याला. 20 दिवसाची वारी वर्षभराचं टॉनिक आहे आमचं वारकऱ्यांचं.